अध्यक्ष महाराज, सन्माननीय विरोध अर्थसंकल्प काल फक्त मांडलेला आहे, अजून सभागृहाने त्याला मंजुरी दिलेली नाही, चर्चा अजून झालेली नाही, त्याच्यावरच्या डिमांड्सवर मतदान होतं, मग मतदान झाल्यानंतर विनियोजन विधेयक मांडलं जातं। त्या विधेयकाचा अर्थ असा की अर्थसंकल्पात किंवा पुरवणी मागण्यात दाखवलेले जे रक्कम आहेत त्या खर्च करण्यासाठी परवानगी मिळते त्यातून। मग हे सगळं अर्थसंकल्पाचं सगळं भाग राज्यपालांकडे जातं, ते विनियोजन विधेयकावर राज्यपाल सही करतात, त्याला मान्यता देतात आणि मग आपण पैसे खर्च करायला सुरुवात करतो। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी श्रेयवादाची लढाई चालू दिसते आणि त्यामुळं इथे येऊन त्यांनी घोषणा केली आजपासून मान्यता आहे। काही कागदपत्र आपल्याकडे दिली, आपण सांगितलं काही कागदपत्र माझ्या समोर आलेली आहेत, त्याचा हे करून आजपासून योजना चालू होऊ शकत नाही, एवढी घाई करू नका। 2 महिने राहिलेले आहेत, 2 महिन्यात एखादं पेमेंट दिलं तरी नशीब, पण काय असेल ते तुमचा प्रश्न आहे। पण हा हक्कभंग होतो, हक्कभंग दाखल झाला पाहिजे अशी आमची विरोधी पक्ष नेत्यांचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे आणि रास्त आहे। या सदनाचे सन्माननीय विरोधी पक्ष नेते महोदयांनी आणि राज्याच्या माजी वित्तमंत्री महोदयांनी या जी काही घोषणा सभागृहामध्ये झाली, जो शासन आदेश माझी लाडकी बहीण या योजनेसाठी शासनाच्याकडनं काढला गेला त्याच्या संदर्भात या ठिकाणी भाष्य केलं। हक्कभंग होतो का नाही हा अधिकार आपला आहे सर्वस्वी, त्यामुळे त्याच्या बाबतीतलं मी भाष्य करणार नाही। परंतु मान्य विरोधी पक्ष नेते महोदय देखील बोलताना आणि सन्मान्य जयंत पाटील साहेब देखील बोलताना म्हणाले की श्रेयवादाची लढाई आहे का, तुम्ही आधी बोलायचं का मी आधी बोलायचं। मान्य वडट्टीवार साहेब आणि मान्य पाटील साहेब, हे महायुतीचं सरकार हे असं श्रेयवादात कधी गुरफटणार नाही। काल आपण या ठिकाणी पाहिलं, एवढा सगळ्या घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प मांडला। आपण त्याच्यावर सुद्धा शंका व्यक्त केली की 2 महिन्यासाठी आहे, पहिला तरी हप्ता देताय का नाही आपण बघू। तुम्ही नकारात्मक मानसिकतेतनं थोडंसं बाहेर या। हे सरकार या सभागृहामध्ये जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय, वित्तमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय बोलले, ते 100% पूर्ण करण्यासाठी आणि सगळ्या वित्तीय तरतुदींचा अभ्यास करूनच सन्मान्य अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे। मी आपल्याला एवढंच सांगेन की जो काही शासन आदेश काढलेला आहे तो या सभागृहामध्ये अर्थसंकल्प वाचून झाल्यानंतर त्याच्यापूर्वी मंत्रिमंडळानं ज्या योजनेला मान्यता दिली, मंत्रिमंडळाचा जो निर्णय झाला तो मंत्रिमंडळाचा निर्णय हा शासन आदेशामध्ये पारित करण्याची पद्धत आपली आहे। मंत्रिमंडळाने एखादा निर्णय, 1 मिनिट विरोधी पक्ष नेते महोदय माझं होऊ द्या ना, मग आपण जरूर बोला। 1 मिनिट, मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, त्याचा शासन आदेश काढला आणि समजा आम्ही शासन आदेश तातडीनं काढला तर आता हरिभाऊ म्हटले तसं त्याला विरोध आहे का यांचा की का काढला। समजा आता आदेश निघाला आणि पात्र अपात्र ज्या काही त्याच्यामधल्या महिला असतील त्यांनी जर आतापासून अर्ज करण्याची तयारी सुरू केली, गोरगरीब महिलांना ते पैसे मिळणार आहेत, ते मिळू नयेत असं तुम्हाला वाटतंय का। त्यामुळे अशा अनावश्यक बाबीमध्ये पुन्हा आणि परत सरकारवरती आक्षेप घ्यायचा, त्यांच्या काळामध्ये कधी 1 रुपया महिलांना मिळाला नाही या योजनेसारख्या योजनांमधनं। आणि मग आता मी परत सांगेन, आम्ही केलेलं शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, दादांच्या नेतृत्वाखालचे हे चांगले निर्णय, याच्यामुळे ज्यांना या ठिकाणी पोटात दुखायला लागलेलं आहे किंवा ज्यांना आता वाटतंय की आम्ही करू शकलो नाही, ह्यांनी कसं केलं, ते नाराजीच्या मानसिकतेतनं, नकारात्मक मानसिकतेतनं अशा पद्धतीचा सरकारवरती आक्षेप करतायत। सरकारने नियमानुसार योग्य ते निर्णय घेतलेले आहेत। माझी विनंती आहे राज्यपालांचं भाषण चालू असताना विषय अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय म्हणले तुम्हाला जर महिलांच्या संदर्भात थोडे काही असतील ना, इतके अत्याचार वाढले, महाराष्ट्र 1 नंबरवर गेलाय महिला अत्याचारावर, फाटक्या साड्या वाटल्यात, तुम्ही महिलांचा अपमान केला तो सोडून द्या।
जाऊ देत, काय बोललेत एखादी मंत्री बहीण भावाच्या नात्यावर, तो तर महाराष्ट्राची मान शर्मेने घालावी, खाली घालावी, अशा पद्धतीचं वक्तव्य आहे. मला त्यावर बोलायचं नाही. विजयभाऊ, माझी तुम्हाला विनंती आहे, माझी राज्यपालांचं त्यांना जे करता येत नाही. तुम्हाला विनंती आहे, राज्यपालांच्या भाषणावर चर्चा आहे, ही चर्चा होऊ दे. नाही, ऐका, हा विषय मेहरबानी करून अध्यक्ष महोदय, याचा खुलासा होणं महत्वाचा आहे किंवा तुम्ही तिथून आदेश दिला पाहिजे. संजय सीएम घोषणा करू शकतात. अध्यक्ष महोदय, कॅबिनेट निर्णय घेऊन हा क्रम होतो, कारण अधिवेशन अंतरिम ते मंजूर झालेलं नाही. तुम्ही त्या कॅबिनेटमध्ये काय म्हणलेत किंवा घोषणा करणं इथपर्यंत काहीच अडचण नाही आहे. ते होऊ शकतं, मुख्यमंत्री अधिकार आहे तो. पण हे इथे अंतरिम, याला बजेटला मान्यता मिळाली नाही, विनियोजनच्या सभागृहाची मान्यता नाही, आणि अशी घोषणा तिथून अध्यक्ष महोदयांनी केली, ते वाचून दाखवलं. अध्यक्ष महोदय, त्यांनी सुद्धा खातरजमा करण्याची आवश्यकता होती की सभागृहामध्ये हे मंजूर झाले की नाही, सभागृहाने त्याला मान्यता दिली की नाही, पैसे याचा आमचा या संदर्भातलं आमचं म्हणणं आहे. आणि राहिला विषय, आमच्या पोटात काय दुखायचं आहे, थोडीशी कदर असती महिलांची राज्यातील आणि बहिणींची चिंता असती, तर तुम्ही ते 6 महिन्यापूर्वी काढलं असता. तुम्ही ते काढू शकला नाही. आता 2 महिने निवडणुकीच्या तोंडावर 2 महिन्यामध्ये मेहरबानी करा, मेहरबानी करा. तुम्ही महिन्यामध्ये जे काय केलंय तुमची बघताय, आणि ते 1,500 मेहरबानी करा, त्यामध्ये महिला दिसत नाही. मेहरबानी करा, फायदा होणार नाही, तुमच्या तिजोरीत पैसे नाही. मेहरबानी करा, मेहरबानी करा. या सभामध्ये जे सीएम आज सांगितलं आपल्याला, तुम्ही तुमचं काम करत असाल, मेहरबानी करा. माझी विनंती आहे तुम्हाला, बाबतीत सुद्धा संजयांनी घोषणा करावी लागते. संजय काय अर्थमंत्री त्यांचा अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, तुमचा अध्यक्ष महोदय, माझे विजय वडेट्टीवारांना, विनंती आहे, माझी विनंती आहे, माझं ऐकून तरी घ्या ना. मी याबाबत संपूर्ण माहिती देऊन तुम्हाला उत्तर देतो. मी या बाबतीत सर्व माहिती घेऊन मी तुम्हाला उत्तर देतो. बसा तुम्ही. अध्यक्ष महोदय,